नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये नानासाहेबांनी सगळ्यांना त्यांना जिन्यावरून कोणी ढकललं हे सत्य सांगितल्याच्या नंतर सगळेजण एक मताने ऐश्वर्याला घराबाहेर काढणार आहेत. आणि त्यानंतर मग जानकी आणि ऋषिकेश दोघं मिळून स्वतःच ऐश्वर्याला बीके पाटलांच्या घरी सोडून येणार आहेत. नेमकं आता काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला आजचा एपिसोडच पूर्ण पाहावा लागेल. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट मिळत जाईल. मित्रांनो, लाईक यासाठी करत चला, कारण तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. त्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त उत्तम व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळत असते. तसेच आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येत राहिला पाहिजे. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आजच्या भागाला. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे सुमित्रा ही ऐश्वर्यावरती प्रचंड चिडलेली असते आणि ती तिला म्हणत असते की ताबडतोब सगळ्यांची माफी माग. खरं तर ना, माझं चुकलं, मी घरच्या लक्ष्मीला घराबाहेर काढलं आणि वेशीवरचं दारिद्र्य आणून घरामध्ये ठेवलं. तुझ्यावरती विश्वास ठेवून मी जानकीवरती अविश्वास दाखवला आणि तिला घराच्या बाहेर काढलं. मला एक क्षणही तुला माझ्या नजरेसमोर बघवत नाहीये. आत्ताच्या आत्ता ताबडतोब निघ इकडनं. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, तुमच्या घरात एक नंबर राजकारण आहे. हो, तुम्ही सगळ्यांनी मिळून मला एकटं पाडलंय. म्हणजे या नानांना काहीच आठवत नाही आहे, यांना सगळं विसरायला झालं आहे, आणि तरीसुद्धा हे आणि ही जानकी मिळून मला फसवायला निघालेत. मी खरं सांगते, मी नानांना ढकललंच नाही आहे. नाना तर पाठमोरे होते, मग नानांना कोणी ढकललं हे त्यांना तरी कसं कळलं? त्यावर जानकी म्हणत असते, नानांना जर मी ढकललं तर त्यांची शॉल तुझ्या हातात कशी होती ऐश्वर्या? त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं त्यांना ढकलल्यानंतर मी ती शॉल तुझ्या हातात दिली. आणि मग लगेचच ऐश्वर्याच्या लक्षात येतं की आपण हे काय बोलतोय. आणि मग जानकी तिला म्हणायला लागते, तेच ज्या प्रकारे नानांना ढकलून तो आळ तू माझ्यावर टाकलास ना, अगदी तसंच त्यांना ढकलल्यानंतर त्यांची शॉलसुद्धा तू स्वतःहून माझ्याकडे फेकलीस. म्हणजे आता सर्वांच्या समोर ही गोष्ट सिद्ध झाली की नानांना जिन्यावरून मी नव्हतं ढकललं, तर ह्या ऐश्वर्याने ढकललं होतं. तू ढकललं होतंस नानांना जिन्यावरून, मी नाही. असं म्हणून जानकीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. तर ऋषिकेश तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला धीर देत असतो. तर आता सुमित्रा म्हणत असते, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे ऐश्वर्या. ताबडतोब चालती हो इकडनं, निघ माझ्या डोळ्यासमोरून, बाजूला हो. एवढं बोलून लगेचच आता सुमित्रा ही ऐश्वर्याला धक्का देते आणि हात जोडून ऋषिकेश जानकीची माफी मागत म्हणत असते, माफ करा तुमच्या या आईला, तिचं चुकलं, तिने चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. आता मात्र ऋषिकेश काहीच रिप्लाय देत नसतो. तर जानकीसुद्धा गप्प असते आणि ऐश्वर्या ही तिकडनं निघून गेलेली असते. त्यानंतर मग आता जानकी स्वतःहूनच पुढे येते आणि सुमित्राला धीर देत म्हणत असते, आई नका तुम्ही एवढा त्रास करून घेऊ. अहो शांत व्हा, शेवटी चांगलंच झालं ना सगळं. त्यावर लगेच सुमित्रा म्हणत असते, माझं चुकलं, मी तुझ्यावरती अविश्वास दाखवायला नको होतं जानकी. पण खरंच कधी कधी म्हणतात ना, दृष्टी चांगली असूनही दिसत नाही, तसं काहीतरी झालं गं माझं. त्यावर जानकी म्हणते, असू द्या, जे झालं ते झालं, पण आता सगळे प्रश्न सुटलेत ना, सगळ्यांच्या मनावरचं मळभ दूर झालं, हे महत्त्वाचं. त्यावर सौमित्र म्हणतो, नाही, सगळे प्रश्न अजूनही सुटलेले नाही आहेत वहिनी. आणि मग तो नानांकडे येऊन त्यांना प्रश्न विचारत असतो, नाना, जर तुम्हाला हे सगळं माहीत होतं की तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकललं काय, मग आज कोर्टात तुम्ही काहीच का बोलला नाहीत? कोर्टातसुद्धा तुम्ही हे सगळं सांगू शकत होतात ना. तर दुसरीकडे ऐश्वर्या ही तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि आता ती प्रचंड घाबरलेली असते. तिला सुचत नसतं की आता तिने काय करायचं. आणि मग ती आता चिडचिड करत असते. तिला वाटत असतं की
आता ती जसं जानकीला म्हणाली होती की तू माझ्या पायावरती नाक घासणार, मी तुला नाक घासायला लावणार, तसंच जानकी आता मला तिच्या पायावरती नाक घासायला लावणार. गावातल्या बायका येणार आणि माझ्या तोंडाला काळं फासणार, आता माझी गाढवावरून ढिंड काढणार वगैरे विचार तिच्या मनामध्ये सुरू असतात. इतक्यात तिच्या मागोमाग सारंगसुद्धा वरती आलेला असतो. आता सारंग हा खोलीचं दार ठोठावत असतो. ऐश्वर्या दार उघडा. ऐश्वर्या, त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही, मी नाही उघडणार दार. मला माहिती आहे की तुम्ही इथे कशाला आलाय ते. मी सांगितलं ना नाही उघडणार मी दार, तर नाहीच उघडणार. त्याबरोबर आता बाहेरून सारंग सांगत असतो, हे बघा ऐश्वर्या, दार उघडा प्लीज, ऐका माझं, मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून मी इकडे आलोय. ऐश्वर्या, दार उघडा. जोवर तुम्ही दार उघडणार नाही तोवर मी इथून कुठेही जाणार नाहीये, त्यामुळे प्लीज नका वेळ वाया घालू, तुम्ही दार लवकर उघडा, असं सारंग पुन्हा पुन्हा ऐश्वर्याला सांगत असतो. तर आतून ऐश्वर्या सांगत असते, नाही, मी अजिबात दार उघडणार नाहीये. आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते की हा सारंग आत्ताही माझ्याशी बोलायला आलाय, याचा अर्थ नक्कीच याचा अजूनही माझ्यावरती विश्वास आहे, पण मी लगेच दार उघडणार नाही. आणि मग ती लगेच दार उघडणार नाही असं म्हणून एका टेबलाच्या मागे जाऊन लपते आणि तिथे बसते. त्यावर आता सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या, दार उघडा प्लीज, नका वेळ वाया घालू. ऐश्वर्या, ऐश्वर्या, उघडा ना दार ऐश्वर्या. तर दुसरीकडे आता नाना हे म्हणत असतात, मला माहीत होतं की तुम्हा सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न येईल, पण कितीही आणि काहीही झालं तरी जगाच्या नजरेमध्ये ऐश्वर्या ही रणदिवे आहे. रणदिवे कुटुंबियांची धाकटी सून ऐश्वर्या आहे. त्यामुळे रणदिवेंची एखादी सून ही इतकं नीच वागू शकते हे जर लोकांना कळलं तर आपण इतक्या वर्षांपासून जी अब्रू कमवली आहे ती लगेच गमू जाईल. म्हणून मी सगळ्यांच्या समोर काही बोललो नाही. आणि राहिला प्रश्न ऐश्वर्याला शिक्षा मिळण्याचा, तर रणदिवे कुटुंबियांपैकी सगळेच जण आज इथे हजर आहेत. त्यामुळे ऐश्वर्याला शिक्षा काय करायची हे आपण सगळे मिळवून ठरवूया. आणि त्याच्यासाठी आपण कुटुंब कलश कौल घेणार आहोत. त्याबरोबर आता लगेचच इकडे अवंतिका म्हणायला लागते, नाना माफ करा मला, म्हणजे खरं तर लहान तोंडी मोठा घासच घेते मी. त्याबरोबर सगळेच जण आता अवंतिकाकडे पाहायला लागतात. तर अवंतिका ही नानांना अगदी पोट तिडकीने सांगत असते, नाना खरं सांगते, मला मनापासून असं वाटत आहे की आपण आता त्या ऐश्वर्याला घरामध्ये ठेवायलाच नको. धक्के मारून आपण तिला घराच्या बाहेर काढून टाकली पाहिजे. त्याबरोबर लगेच नाना म्हणत असतात, बरोबर आहे तुमचं धाकट्या सुनबाई, पण काय आहे ना, आपल्या घरात प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असू शकतं. प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे ना. आणि जर एक मत आपल्या कुटुंबाचं झालंच असतं तर मग ऋषिकेशने मला मारलं नाही याच्यावरती सुद्धा एकमत व्हायला हवं होतं, नाही का, असं तो आता सुमित्रा आणि शर्वरीकडे बघून बोलतो. त्याबरोबर लगेचच आता नाना म्हणतात की आता आपण कुटुंब कलशाचा कौल घेणार आहोत. जास्त मतं ज्याला पडतील त्याचंच आपण काय तो निर्णय फायनल करायचा आहे. तर आता सगळ्यांनी यामध्ये आपापलं मत लिहून टाकायचं आहे, सारंगने सुद्धा. त्याबरोबर लगेचच आता शर्वरी सांगायला लागते, सारंग हा त्याच्या बायकोच्या मागे वरती खोलीत गेला होता. त्याबरोबर नानासाहेब हे लगेचच जानकीला सांगतात, जानकी ताबडतोब जा आणि त्या बायकोच्या बैलाला इथे यायला सांग, त्याला सांग की तुझ्या बापाने तुला बोलवलंय. त्याबरोबर मात्र आता जानकी ही अजिबात वेळ वाया न घालवता नानांकडे बघते आणि लगेचच आता ती सारंगला बोलवण्यासाठी तिकडनं वरती चाललेली असते. आता मात्र घरातले सगळेच जण ऐश्वर्यावरती प्रचंड चिडलेले असतात आणि आज सगळे मिळून ऐश्वर्याला घराबाहेर काढणार असंच वाटत असतं. तर आता लगेचच ऐश्वर्याला दार उघडा ऐश्वर्या, दार उघडा ऐश्वर्या असं सारंग सांगत असताना त्या ठिकाणी जानकी पोहोचते. आणि मग ती अजिबात वेळ वाया न घालवता फक्त मुद्द्याचं सारंगला सांगत म्हणते, तुम्हाला नानांनी खाली बोलवलंय भाऊजी, आणि ती तिकडनं जात असते. तर सारंग हा जानकीला म्हणतो, वहिनी बघ ना, ऐश्वर्या दारच उघडत नाहीयेत. त्यावर जानकी म्हणते, तुम्हाला नानांनी बोलवलंय. आणि मग ती जात असताना सारंग म्हणतो, वहिनी मी काय सांगतोय तो तुझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे का? त्यावर लगेच जानकी म्हणते, आवाज खाली, माझ्यावर आवाज चढवायचा नाही आहे सारंग भाऊजी. आणि खाली काय झालं, तुमच्या बायकोने काय केलं ते दिसलं ना. नानांनी स्वतःच्या तोंडाने सांगितलं की त्यांना जिन्यावरून ऐश्वर्याने ढकललं, तरीसुद्धा अजून तुम्हाला बायकोची बाजू घ्यायची आहे का तुमच्या? त्याबरोबर लगेचच आता इकडे सारंग म्हणायला लागतो, वहिनी
नानांना ऋषिकेश दादाने ढकललं नाही याच्यावरती तू शेवटपर्यंत ठाम राहिलीस ना? तू पुरावे बघून सुद्धा ऋषिकेश दादावरती विश्वास ठेवलास ना? मग सांग ना, मी माझ्या बायकोवरती कसा अविश्वास दाखवू? कसा मी तिची साथ सोडू? बोल ना वहिनी. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणायला लागते, मला माहीत होतं माझा नवरा खरा आहे. मी खऱ्याच्या बाजूने उभी राहिले आणि जर तुम्हाला सुद्धा खऱ्याच्या बाजूने उभं राहायचं असेल ना, तर आमच्या बाजूने उभे राहा. कारण तुमच्या बायकोने काय काय केलं हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. तर आता सारंग म्हणायला लागतो की जोपर्यंत ऐश्वर्या दरवाजा उघडणार नाही तोवर मी इथून कुठेही येणार नाही. मी इथेच थांबणार. ऐश्वर्या दार उघडा असं तो पुन्हा दार ठोठावत म्हणायला लागतो. त्यावर जानकी म्हणते, सारंग भाऊजी, तुम्हाला ऐश्वर्याची शपथ आहे. त्याबरोबर मात्र आता सारंगच्या हातात काहीसुद्धा पर्याय उरलेला नसतो आणि मग लगेचच आता सारंग हा जानकीच्या पाठोपाठ तिच्या मागे उतरायला लागतो आणि तिला हाक मारत असतो, वहिनी, अगं वहिनी. पण जानकी काही थांबत नाही. तर दुसरीकडे आता सारंगचा आवाज येणं ऐश्वर्याला बंद झालेलं असतं. त्यामुळे ती आता विचार करायला लागते की याचा आवाज येणं बंद का झालं? गेला बिला की काय? अरे यार. आणि मग लगेचच ती खिडकीमध्ये येऊन तपासते तर सारंग तिला कुठेही दिसत नाही. ती विचार करते, कशाला मी उगाच एवढा वेळ घेतला? मी लगेच दार उघडायला हवं होतं. तर दुसरीकडे आता नानासाहेब हे आता सारंग खाली आल्यावर सगळ्यांना सांगत असतात की कुटुंब कलशाचा कौल आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये आता सगळ्यांनी चिठ्ठ्या बनवून टाका. पण या पुढचा सगळा निर्णय मी जानकीवरती सोपवतो. आता पुढे काय करायचं ते तीच सांगेल. त्यानंतर जानकी सांगते, आता यामध्ये आपण सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकायच्या. आणि मग लगेचच जानकी सगळ्यांच्या हातामध्ये एक एक कागद देते, पेन देते आणि मग सगळेजण आपापलं मत लिहायला सुरुवात करतात. तर सारंग म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी असं नका करू. ऐश्वर्याला घराबाहेर नका काढू. मला वाटतं की प्लीज तुम्ही एक. त्याबरोबर लगेच आता सौमित्र तिकडे येतो आणि सारंगला म्हणायला लागतो, सारंग गप्प बस. आज तुझ्या बायकोने काय काय केलंय ना ते सगळ्यांच्या समोर उघड झालेलं आहे. आणि तरीसुद्धा आता तू आम्हाला कोणालाही थांबवू नकोस आणि तुला स्वतःलाही थांबवू नकोस. कळलं तुला? त्याबरोबर मात्र आता सारंग हा गप्पच बसतो आणि मग सगळेच जण एक एक करून आपापलं मत चिठ्ठीवरती लिहितात आणि कुटुंब कलशामध्ये टाकून देतात. तर दुसरीकडे आता ऐश्वर्याला सुचत नसतं की आपण काय करावं, काय करता येईल आपल्याला. मग ती ठरवते की आपण BK पाटलांना कॉल करायचा आणि मग ती तिच्या वडिलांना फोन करण्यासाठी फोन हातामध्ये घेते. आता ती त्यांना कॉल करते आणि खूप घाबरल्यापणी सांगत असते, डॅडा इकडे सगळा गोंधळ झाला आहे. सगळ्यांना खरं कळलं आहे आणि मला खूप भीती वाटते डॅडा. डॅडा ऐका ना. त्यावर मात्र आता BK पाटलांना खरोखरच आवाज येत नसतो आणि मग ते म्हणतात, ऐशू काय बोलतेस तू? तुझा आवाज येत नाही आहे. अगं जरा मोठ्याने बोल ऐशू. पण आता तोपर्यंत फोन कट झालेला असतो. आता ऐश्वर्या विचार करते की अरे हा फोन का बंद झाला? बॅटरी डेड झाली आहे. चार्जर कुठे आहे? चार्जर. आणि मग ती चार्जर शोधायला लागते आणि मग तिच्या लक्षात येतं की चार्जर तर खाली आहे आणि मी आता खाली जाऊही शकत नाही आहे. तर आता इकडे BK पाटलांजवळ त्यांची बायको आलेली असते आणि मग ती विचारायला लागते, काय हो, कोणाचा फोन होता? त्यावर BK पाटील हे आता सांगत असतात की ऐशूचा फोन होता. त्यावर लगेचच आता त्या म्हणायला लागतात की ऐशूचा? बापरे, किती दिवसात लेकीला बघणं भेटणं झालेलं नाही आहे. तिकडे सगळं ठीक आहे ना? त्यावर लगेच आता BK पाटील म्हणायला लागतात की हो, सगळं ठीकच आहे तिकडे. त्या नाण्याला शुद्ध आली आणि तो त्याची बुद्धी गमावून बसलेला आहे. त्याबरोबर लगेचच आता पुढे आई विचारते, मग आता हो पुढे? त्यावर लगेच BK पाटील म्हणतात, आता काय, जा आणि सेवा करा तुम्ही त्यांची. बस. अहो इथं उंट चाललाय पाण्यात आणि शेळी म्हणते मी पण येऊ का? काय चाललंय तुमचं? जा की गपचूप तुमच्या कामाला लागा, कामं करा तुमची. आता मात्र BK पाटलांच्या बायकोला थोडं वाईट वाटतं आणि मग ती काहीही न बोलता तिच्या कामानं जायला लागते. पण जाता जाता ती BK पाटलांना एक गोष्ट सांगते, ती म्हणजे ऐशूचा जर पुन्यांदा फोन आला तर तिला सांगा आईने घरी बोलवलंय. त्यानंतर आता लगेचच जानकी ही एक एक करून सगळ्या चिठ्ठ्या उघडते. तर त्यामध्ये सगळ्यांमध्ये सेमच लिहिलेलं असतं की ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढा. आता शेवटची चिठ्ठी उघडायची असते. जानकी म्हणते शेवटची चिठ्ठी उघडायची आहे आणि मग ती शेवटची चिठ्ठी उघडते आणि त्यामध्ये सुद्धा हेच लिहिलेलं असतं की ऐश्वर्याला धक्के मारून घराबाहेर काढा. आता ही चिठ्ठी सारंगची असते. जानकीला वाटलंच नव्हतं की सारंगसुद्धा हे असं मत चिठ्ठीमध्ये टाकेल.
त्यानंतर आता लगेचच ऋषिकेश हा लगेच सारंगला टोमणा मारत म्हणायला लागतो, नशीब आता तरी अक्कल आलीस तुला. पण आता सारंग मात्र त्याला काहीच प्रत्युत्तर करत नाही. तर आता नानासाहेब म्हणत असतात की चला तर मग कुटुंब कलशाचा कौल आपल्या सगळ्यांना मिळालाय. एक मताने ऐश्वर्याला घराबाहेर काढायचं असं ठरलेलं आहे. त्यामुळे जानकी जा आणि त्या ऐश्वर्याला आपल्या घराच्या बाहेर काढ. आणि जर साध्या सोप्या पद्धतीने तिने तुझं ऐकलं नाही तर तिला हाताला धर आणि घराच्या बाहेर काढ. त्याबरोबर जानकी म्हणत असते, नाही नाना, तिला असं तसं घराबाहेर काढायचं नाही आहे, थांबा. आणि मग ती लगेचच अवंतिकाला म्हणते, चल अवंतिका. आता अवंतिका आणि जानकी दोघीजणी ऐश्वर्याच्या खोलीबाहेर आलेल्या असतात. आता लगेचच अवंतिका ही दार ठोकणार असते, पण जानकी तिला सांगते थांब. आणि मग त्या दोघी दरवाजाला धक्का देऊन बघतात अलगच, पण दरवाजा उघडत नाही. ऐश्वर्याने दरवाजा बंद करून घेतलाय, ती दरवाजा उघडणार नाही असंच मला वाटतंय, असं अवंतिका म्हणते. जानकी म्हणते मला सुद्धा तसंच वाटतंय. आणि मग मुद्दामून जानकी बीके पाटलांशी बोलण्याचं नाटक करते. बरं झालं सयाजी काका तुम्हीच इथे आलात ते. बघा ना, तुमची मुलगी दरवाजाच उघडत नाहीये, आता तुम्हीच काय ते बघा. त्यावर ऐश्वर्या म्हणते, डॅडा आले, बरं झालं. माझा फोन बंद झाला अचानक, त्यांना काळजी वाटली असेल, काय झालं असेल तिकडे काय नाही, म्हणून ते इकडे आले असतील. आता डॅडा आलेत ना, म्हणजे मला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, मी दरवाजा उघडू शकते, असा विचार करून ती जाऊन अगदी उत्साहात दार उघडते. पण समोर बीके पाटील नसून अवंतिका आणि जानकी असतात. त्याबरोबर ऐश्वर्या पुन्हा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत असते, पण मग काय जानकी आणि अवंतिका दोघीही दरवाजाला धक्का देतात आणि फायनली आतमध्ये आलेल्याच असतात. आता लगेचच जानकी ही ऐश्वर्याला सांगत असते, आता तुला आमच्या घरात राहण्याची काहीच गरज नाही आहे, आता आम्ही तुला घराच्या बाहेर काढणारच. आजपर्यंत खूप पापं केलीस तू, दरवाजा बंद करून बिळात लपत होतीस, पण काय आहे ना, रणदिवे आहोत आम्ही, रणदिवे. शेतात जर उंदीर झाले तर त्यांना बिळाच्या बाहेर कसं काढायचं पिकातून हे आम्हाला बरोबर कळतं. त्याबरोबर आता अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या आम्ही तुला खूप चान्स दिले होते, पण तुझं काय झालं माहिती आहे का, दुसऱ्यासाठी खड्डा खणता तू स्वतःच त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडलीस. आता चल गुपचूप खाली. आणि मग आता जानकी आणि अवंतिका दोघीसुद्धा ऐश्वर्याला हाताला धरतात आणि खेचत खाली घेऊन जात असतात. आता ऐश्वर्या जानकीच्या हातातून स्वतःचा हात हिसकावते, मग जानकी पुन्हा तिचा दुसरा हात पकडते आणि तिला खेचत खेचत खाली घेऊन येते. त्यानंतर आता जानकी ही ऐश्वर्याला मध्ये सगळ्यांच्या समोर आणून उभं करते आणि म्हणत असते, माफी माग सगळ्यांची ऐश्वर्या, काय काय पापं केली आहेस ती आठवतायत ना तुला. आज तू जिथे उभी आहेस ना, तिथे सगळे तुझ्या कुटुंबातलेच लोक उभे आहेत. इथे तू कोणाची तरी भाऊजय आहेस, कोणाची तरी बायको, कोणाची तरी जाव, कोणाची तरी सून आहेस, पण आज सगळ्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठी फक्त आणि फक्त राग आणि चीडच आहे. कोणाच्याच डोळ्यात आपुलकी, प्रेम, माया असं काहीच तुला दिसत नसेल. खरं सांगू, मला तुझ्यापेक्षा जास्त राग ना स्वतःचा येतोय. मी माझ्या सगळ्या कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन तुला या घरात आणलं. मला वाटलं होतं की तू सुधारली असशील. आता तू तुझ्या प्रेमाचे आणि मायेचे हात संपूर्ण रणदिवे कुटुंबांच्या भिंतीवरती उठवशील, पण तसं घडलं नाही. मला वाटलं होतं की तू आता मानाने रणदिवेंची सून म्हणून जगशील, पण तसं काहीच घडलं नाही. उलट तुझ्या येण्यामुळे माझं संपूर्ण घर खराब झालं, नाती एकमेकांपासून दुरावली. खरं म्हणायचं झालं ना तर तू किडका आंबा आहेस, किडका आंबा. तुझ्यामुळे माझं संपूर्ण घर नासलं, तुझ्यामुळे एक मुलगा त्याच्या आईपासून दूर झाला, तुझ्यामुळे सगळ्या भावंडांमध्ये फूट पडली. पण आता बास ऐश्वर्या, काहीही झालं ना तरी लक्षात ठेव, आम्ही रणदिवे आहोत, रणदिवे, आणि शेवटी आम्ही एक होतोच. माफी माग सगळ्यांची. पहिली म्हणजे नानांची माफी माग, ज्यांनी आपले सासरे असून सुद्धा कायम आपल्यावरती मुलींसारखं प्रेम केलं. माफी माग माझ्या त्या नानांची, ज्यांना तुझ्यामुळे म्हातारपणी मरण यातना सहन कराव्या लागल्या. माफी माग त्यांची, ज्यांना तुझ्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागला. माफी माग त्या नानांची माझ्या, ज्यांची तुझ्यामुळे ही अवस्था झाली. त्यानंतर आता लगेचच जानकी ऐश्वर्याला सुमित्रा समोर आणून उभं करत म्हणते, माफी माग या माऊलीची, जिला तुझ्यामुळे आपल्या मुलापासून, सुनेपासून, नातीपासून दूर राहावं लागलं एवढे दिवस, त्यांच्यासाठी झुरत राहावं लागलं, रात्रोंरात्र तळमळत राहावं लागलं. माफी माग त्या माऊलीची, जिला तुझ्यामुळे तिचा स्वतःचाच मुलगा कित्येक महिने आई अशी हाक मारत नव्हता. काय वाटलं असेल तिच्या मनाला, माफी माग तिची. त्याबरोबर आता लगेचच पुन्हा एकदा जानकी तिला
ऋषिकेश समोर उभं करते आणि म्हणत असते, माफी माग माझ्या त्या नवऱ्याची ज्याला तुझ्यामुळे एवढा त्रास सहन करावा लागला. आता ऐश्वर्या ही सुमित्राची माफी मागायला तयार सुद्धा होते, तर सुमित्रा तिला म्हणते, आई असं म्हणायचं नाही मला, नाही म्हणायचं मला आई. त्यानंतर जानकी म्हणत असते, माग माफी माझ्या नवऱ्याची ज्याला तुझ्यामुळे स्वतःच्याच वडिलांच्या मरणाच्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागलं, मारहाण सहन करावी लागली. माफी माग माझ्या त्या नवऱ्याची ज्याला तुझ्यामुळे एवढा त्रास झाला. तुझ्यामुळे एका आजीला आणि नातीला एकमेकीला भेटता आलं नाही. तुझ्यामुळे त्या दोघीजणी एकमेकीला भेटण्यासाठी लाचार झाल्या, हतबल झाल्या. सुख समृद्धीत लोळलेली माझी ओवी तिला तुझ्यामुळे दारिद्र्याची चव घ्यावी लागली. एकेका गोष्टीसाठी सुद्धा तिला त्रास सहन करावा लागला. काय बिघडवलं होतं ग त्या नखा एवढ्या जीवाने तुझं? बोल ना ऐश्वर्या, काय केलं होतं तिने तुझं की तू एवढी वाईट वागलीस आमच्याशी? तुझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे आम्हाला, पण आता नाही. आठवतं आहे तुला? असंच माझी काही चूक नसताना, मी काही केलेलं नसताना मी सुद्धा तुम्हा सगळ्यांच्यामध्ये गुन्हेगार म्हणून उभी होते आणि त्यावेळेस मी गयावया करत होते, तुझी माफी मागत होते. तू सांगितलंस म्हणून तुझ्या पाया पडले, तुझ्या पायावर नाक घासलं, पण तरीसुद्धा तू माझ्या भावनांचा आदर नाही केलास. तू खेळ केलास माझ्या भावनांचा आणि मला घराच्या बाहेर हाकलवून दिलंस. त्याबरोबर आता सुमित्रा म्हणत असते, सर्वात अगोदर तू जानकीची माफी माग जिला तुझ्यामुळे मी घराच्या बाहेर काढलं. त्याबरोबर आता लगेचच पुढे ती सांगत असते, पायावर नाक घास जानकीच्या. आता मात्र ऐश्वर्या जानकीच्या पायावर नाक घासण्यासाठी पुढे सुद्धा येते, पण जानकी तिला पकडत म्हणते, थांब, मी तुझ्या इतकी खालच्या थराला जाऊन नाही वागू शकत ऐश्वर्या. मी हजारो वेळा म्हटलं असेल की मी तुला माझ्या पायावर नाक घासायला लावेन, पण फक्त ते तुला शिक्षा मिळावी म्हणून मी म्हटलं होतं. खऱ्या आयुष्यात मी तुझ्या इतकी खालच्या थराला जाऊन नाही वागू शकत. त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी हे दोघं जण ऐश्वर्याला सोडण्यासाठी बिके पाटलांच्या घरी आलेले असतात आणि जानकी सांगत असते बिके पाटलांना की तुमच्या मुलीची पाठवणी करत आहे, तिला साडी चोळी देऊन पाठवणी केली आहे, पण आता पुन्हा जर ती माझ्या कुटुंबियांच्या वाटी गेली तर मात्र तिची पाठवणी सरळ जेलमध्ये करेन. आणि मग आता ऋषिकेश आणि जानकी बिके पाटलांसमोर हात जोडत म्हणतात, सांभाळा तुमच्या मुलीला, आणि लगेचच तिकडनं निघून गेलेले असतात. तर आता मात्र इकडे ऐश्वर्याला खूपच जास्त राग आलेला असतो जानकीचा आणि ऋषिकेशचा. त्याबरोबर हा व्हिडिओ मात्र इथेच संपतो. आता तुम्हाला काय वाटतं, पुढे ऐश्वर्या कोणती खेळी खेळणार ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.